श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त मजेतच असाल तर बघू शकताय तुम्ही. आज आहे गुरुवार. आता हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. मी आत्ता सोडत आहे. आज शनिवार आहे. 2 दिवसाखालचा हा व्हिडिओ एडिटिंग होत आहे. कारण काय करता, कामामुळं वेळ भेटत नाही एडिटिंग करायला. काम करावं, जॉब करावं, काम करावं की घरचं करावं, बाहेरचं करावं का एडिटिंग करावं, काही सुचत नाही आहे. तर चला आता देवाचं नामस्मरण करते पहिले तर. देवाचं नामस्मरण केल्याशिवाय दिवस तर चांगला जात नाही आणि काम पण सुरळीत लागत नाही, रुटीन आपलं व्यवस्थित लागत नाही. तुम्ही बघू शकताय सकाळ सकाळी छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. मस्त मोगऱ्याचे फुलं वगैरे वाहिलेले आहेत आणि दिवाबत्ती केली, घंटानाद केला. त्यानंतर इथं बघू शकताय जिथं ज्या देवांना जे फुलं व्हायचे ते फुलं वाहिलेले आहेत. स्वामींना इथं गुलाबाचं फुल वाहिले. सगळ्या देवांना व्यवस्थित फुलं वाहिलेले आहेत. हे सगळं व्यवस्थित सकाळी वेळात वेळ काढून सकाळच्या गडबडीत हे चालूच असते. आणि त्यानंतर असं काही आता काय सांगावं, निघाले अशा वाटेने चालले की ही लिफ्ट आहे ना, काही दिवसापूर्वी मला ह्या पायऱ्यांवरती, ऑटोमॅटिक पायऱ्यांवरती चढायची खूप भीती वाटायची. म्हणजेच कुठं फिनिक्स मॉलला गेलं की खूप भीती वाटायची. साहेब अगदी हाताला धरायचे, मुलं हाताला धरायचे आणि वरती आणायचे त्या लिफ्टनी. आता कुणाची गरज लागत नाही, कारण भीती उडालेली आहे, बिनधास्त झालेली आहे. कारण हे सगळं माझे मुलं आणि साहेबांमुळं झालं, म्हणजेच माझ्या नवऱ्या आणि मुलांमुळं झालेलं आहे. कारण भीती सगळी घालवली आणि मग हे ऑटोमॅटिक पायऱ्यांनी प्रवास केला तर हा प्रवास तर रोजचाच झालेला आहे. आपल्याला अर्ध्या रस्त्यात नवऱ्या सोडून जातो, तिथनं मग जायचं पुढं आपण आपल्या कामाच्या ठिकाणी. मग अर्ध्या रस्त्यात कुठं, तर अर्ध्या रस्त्यात मेट्रो स्टेशनला सोडून जाते. आणि बघू शकताय इतकं सुंदर वातावरण झालं होतं की म्हणलं चला एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे. हिरवंगार वातावरण. खरंच पुणे तिथं काय ऊन आहे. त्या मेट्रोमध्ये बसल्यावर तर खूप सगळं काही दिसतं. तर हे कुठलं आहे बघू शकताय आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कुठल्या एरियातलं आहे. ताई माझं रोजचं रुटीन झालं आहे, पण कधी कधी काढते व्हिडिओ. तर खूप छान असं हे वातावरण, तर हिरवंगार वातावरण. पाऊस झिम 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 चालू होता बारीक. खूप मस्त वाटत होतं आणि याच्यामध्ये मेट्रोमध्ये हा प्रवास तर आणखीन भारी वाटत होता. म्हणून तर म्हणते की मेट्रोचा प्रवास खूप छान वाटतं. पण काय करता, मस्त असतो, पण जेव्हा आपण मेट्रोतनं उतरतो, एक्झिट करतो, तेव्हा म्हणजे बाहेर पडायचं असतं तेव्हा ढीगभर लाईन. आतमध्ये जायचं म्हणलं की ढीगभर लाईन. तिथं बॅग चेक करा, तिकीट काढायला गर्दी. मेट्रोला पण आता तसंच झालं आहे. फक्त मेट्रो स्टेशन आतमध्ये मेट्रोत बसण्यासाठी भरपूर अशा हे करावं लागतात, फॉलो करावं लागते. जे काय त्यांचे ते प्रोसिजर असते ते पूर्ण करायचं आणि मग मेट्रोमध्ये बसायचं आणि मग हे सगळ्या गोष्टीची मजा घ्यायची. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण आज मी काढलाच होता. म्हटलं हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा, कारण खूप छान वाटतं मेट्रोचा प्रवास. पण त्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात. पहिले जिना चढा, मग लिफ्टने जा, मग तिकिटाच्या रांगेत उभं राहा, मग बॅग चेक करायच्या रांगेत उभं राहा, मग हे करा ते करा. शेवटी फायनली माझं स्टेशन आलेलं आहे. आता ह्या स्टेशनवर उतरायचं. माझं म्हणजे कल्याणीनगर स्टॉप आलेला आहे. आता उतरायचं होतं तर मेट्रोला बाय बाय केला. मग काय संध्याकाळी मस्त असं जेवणाचा छान असा मेनू केला होता. तुम्ही बघू शकताय तिखट डाळीची आमटी आहे, त्यानंतर शेवची भाजी होती, चपात्या, आळूच्या वड्या, जिरा राईस. आळूच्या वड्या तर आमच्या घरात खूप फेवरेट आहेत आणि खूप दिवसातनं बनवलं. आता नॉनव्हेज खायचं नाही, नाव पण घ्यायचं नाही खरं श्रावणात, पण म्हटलं मस्त असं चमचमीत झमझमीत रोजच्या उपवासाला हातची स्वयंपाक झालाच पाहिजे, कारण रोज उपवास असतं. आणि मग तेवढा उशिरा येऊन पण ह्या आळूच्या वड्या केल्या. त्याला पण खूप मेहनत लागते. त्या आळूच्या वड्या उकडून घेतल्या, नंतर तळल्या, फोडणी दिलेल्या. कुणालाही आवडत नाही हे असं. माझ्या घरातलं सगळ्यांच्या वेडेवाकडे इच्छा असते, सगळ्यांच्या पूर्ण करायच्या. साहेबांसाठी जिरा राईस केला, मुलांसाठी हे केलं होतं, आळूच्या वड्या केल्या होत्या. मला आवडती म्हणून मी आळूचे जे पानं आणि त्याच्या कांड्या असतात त्याची ही भाजी. मी एकही कांडी वाया जाऊ देत नाही. अगदी सगळ्या काडी ना काडी वेचून त्याचं साफ करून स्वच्छ म्हणजे नीट करून त्याची भाजी करते. खूप छान भाजी होती आणि ही भाजी खाल्लेली चांगली असते म्हणतात. चल भेटू पुढं.